नमस्कार, मी YB मोरे सर, भावेश्वरी इंग्लिश मीडियम स्कूल बिद्री या प्रशाळेचा संस्था प्रमुख आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देऊ इच्छितो। गेली 26 वर्ष 2000 ते 2026 पर्यंत आपल्या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शिक्षणासारखं पवित्र ज्ञानदानाचं काम आज आपल्या माध्यमातून सुरू आहे। खरं तर आपल्या शाळेची निर्मिती ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं, माफक फी मध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण ग्रामीण भागामध्ये पूर्ण व्हावं यासाठी केलेली होती। गेली 25 वर्षामध्ये आपल्या प्रशाळेच्या 14 ते 15 बॅच आज 10वीच्या या ठिकाणी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत। प्रतिवर्षी आपला निकाल 100% अशा पद्धतीनं लागलेला आहे। मुलांच्या दर्जेदार शिक्षणातून सर्वांगीण विकास आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याकरता आपली शाळा कटिबद्ध असून आपल्या शाळेमध्ये कृतीयुक्त अध्ययनातून आणि अध्यापनातून अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञानदानाचं काम आज देखील सुरू आहे। अनेक विद्यार्थी आपल्या प्रशाळेमध्ये शिकत आहेत, त्याचबरोबर भरपूर विद्यार्थी आपल्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत। सध्या आपल्या प्रशाळेमध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरता ज्युनियर KG ते 10वी पर्यंतच्या वर्गामध्ये प्रवेश देणं सुरू आहे। खरं तर पाहायला गेलं तर या ग्रामीण भागामध्ये अंगणवाडीपासून 10वी पर्यंत शासन मान्यता प्राप्त असणारी पहिली शाळा आपली कार्यरत असून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या शाळेच्या माध्यमातून आज देखील सुरू आहे। खरं तर समाजामध्ये असंख्य शाळा आजकाल आपल्याला पाहायला मिळतात, पण प्रत्येक शाळेबद्दल आपल्याला कमीच माहिती मिळून जाते। पण पालक म्हणून आपण शाळेची परिपूर्ण माहिती घेऊन आपल्या पाल्याचा योग्य ठिकाणी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ॲडमिशन निश्चित करणं अतिशय आवश्यक आहे। कारण समाजामध्ये अनेक प्रलोभनं देऊन सुद्धा वेगवेगळ्या शाळांच्या माध्यमातून ॲडमिशन करण्याचा प्रयत्न केला जातो। या कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्या केवळ आणि केवळ आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये भावेश्वरी इंग्लिश मीडियम स्कूल बिद्री या प्रशाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा। निश्चितपणानं आपण सर्वांना मी आश्वस्त करतो की आपण आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केल्यानंतर त्याची संपूर्ण जडणघडण अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि शिस्तीमध्ये करून त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपली शाळा कार्यतत्पर राहील। धन्यवाद।